मुंबई गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली, 80 पैकी 77 जणांना वाचवण्यात यश, इतर बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू. नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यामुळे दुर्घटना, बोटीवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती. मंत्रिपद हुकल्यामुळे नाराज झालेल्या भुजबळांकडून अजित पवारांवर खापर, ठरलेली बैठक अजितदादांनी न घेतल्याचा गौप्यस्फोट, सर्वांशी चर्चा करून भुजबळ पुढचा निर्णय घेणार. भुजबळांनी राजीनामा देऊनच दाखवावा, भुजबळांचे राजकीय वैरी आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंचं आव्हान, गद्दारीची शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त. अमित शहांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी. शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या समर्थनासाठी मैदानात, काँग्रेसनं आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत जुन्या घटनांची उजळणी. आंबेडकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शहांवर भाजप काय कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा सवाल. शहांच्या निषेधार्थ ठाकरेंच्या आमदारांची दीक्षाभूमीला भेट. मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यामध्ये शिवसेनेला यश, गृहनिर्माण आणि पर्यटन ही 2 नवी खाती नव्यानं मिळाल्याची सूत्रांची माहिती. विधानसभा अध्यक्षाप्रमाणे विधान परिषदेचं सभापतीपदही भाजपकडेच, राम शिंदेंची बिनविरोध निवड, उद्या होणार औपचारिक घोषणा. विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर आमदारांच्या बनावट सह्या, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचा गंभीर आरोप. सह्या केलेल्या 86 पैकी 17 आमदार अधिवेशनातच नसल्याचा दावा. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेला अटक, तर प्रकरणावरून राजकारण शिगेला. एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता, जवळपास 15% भाडेवाढ करण्याचा महामंडळाचा प्रस्ताव. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी सुधीर रसाळ यांचा सन्मान. ब्रिस्बेन कसोटीनंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची निवृत्ती. 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला दिला पूर्णविराम. 285 आंतरराष्ट्रीय सामन्यात अश्विनच्या खात्यात 765 विकेट्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.